एका छोट्या गावात रामू नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचं आयुष्य साधं होतं, पण तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. रोज सकाळी तो स्वामींचं नाव घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नसे. एके दिवशी रामू जंगलातून जात असताना अचानक त्याच्यावर जंगली प्राण्यांनी हल्ला केला. तो खूप घाबरला आणि मदतीसाठी ओरडू लागला, पण आसपास कोणीच नव्हतं. त्या क्षणी त्याने डोळे बंद करून मनापासून हाक मारली, स्वामी समर्थ मला वाचवा. अचानक तिथे एक तेजस्वी साधू प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. त्यांनी त्या प्राण्याला फक्त एका नजरेतच शांत केलं आणि तो प्राणी लगेच पळून गेला. रामू थरथरत होता, पण त्या साधूंनी त्याला धीर दिला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणातच ते साधू अदृश्य झाले. रामूला कळलं की ते दुसरे कोणी नसून स्वामी समर्थच होते, जे संकटाच्या वेळी स्वतः येऊन त्याला वाचवायला आले. त्या दिवसापासून रामूचा विश्वास आणखी दृढ झाला. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या संकटात नक्की धावून येतात.